आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमचा उलटा प्रवास आता सुरू झालाय डॅडी। अग 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 लय कटा आला पडून पडून अंग नुसतं आंबून गेले। आम्हाला वाटलं होतं सोपं असेल पण हे मारामारी करण्यापेक्षा आवड आहे। हो काय बोलताय डॅडी तुम्ही? तब्येत बरी नाही म्हटल्यावर आराम करायला पाहिजे की नाही? कोणाची तब्येत बरोबर? तुमची। ए छत्री, तुला माहिती आहे का मी जालिंदर निंबाळकरला ताप बी विचारून येतो। काय बरं आता तू बी फसलाच म्हणल्यावर अभिनयाची गोळी कामाला आले म्हणायची। अभिनय मग तुला काय खरं वाटलं काय? अरे कसे पैशाची गोळी झाली ना ताप बी चढवता येतो आणि ब्लड प्रेशर बी वाढवता येत। डॅडी जे सगळं नाटक होतं। जालिंदर निंबाळकर असा डाव टाकतो ना एकाच चालीत सगळी प्यादी बाद। डॅडी काय चाललंय हे सगळं? हो आत्ता कुठे तुम्हाला बरं वाटत नाही तर लगेच उठून उभे राहिलात तुम्ही? नाही त्याचं काय पडून पडून पाय घायला आले ना म्हणून जरा उभे राहिल्यात। मी आहे की हा डॅडी तुम्ही बोलत बसा मी आहे बाहेर। या जाऊ बापू या। जात होतो म्हणून म्हणलं गाठ घेऊन यावं। काय काळजी करू नका, आमच्या लक्ष्मी आता घरी परत आल्या आणि आता ठणठणीत बरे होतो का नाही बघा। डॅडी या सगळ्या त्यांच्या इच्छेनं इथं आलेत, कारण किती काय झालं ना तरी या घरासाठी इथल्या माणसांसाठी त्यांचा जीव तुटतो म्हणून मी बी काय बोललो नाही त्यांना। पण तुम्ही असं समजू नका की हे सगळं मी विसरून गेलोय। आता या घरात त्यांना परत त्रास होणार नाही याची आशा करतो। माझ्या आत्यांना आणि माझ्या बहिणीला आत्ता इथं सोडतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझी नजर तुमच्यावर कायम असेल। तर परत त्यांना इथून घेऊन जाण्यासाठी मला परत इथं यायला लावून नका। येतो। काय म्हणावं आता सूर्याला? एवढं सगळं होऊन तुमची दया नाही हो आली त्याला? हो देव मानत होता तुम्हाला तो, पण आता फक्त एक सामान्य माणूस आहे तुम्ही त्याच्यासाठी। पण लवकरच तुम्हाला राक्षस म्हणाले कमी नाही करणार तो। तुमचा उलटा प्रवास आता सुरू झालाय डॅडी।